Hello dear students, in last lecture we discussed what respiratory system in Pila, digestive system in Pila, and here we are going to discuss about reproductive system of Pila. So what is reproductive system? Pila is a dioecious, that is sexes are separate. पायलामध्ये काय असते, सेक्सेस सेपरेट असतात, म्हणजेच मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम्स आहे ते वेगवेगळे असतात. सेक्स्युअल डायमॉर्फिझम इज स्लाइट बट डिस्टिंक्ट. मेल हॅज अ स्मॉलर शेल, जे मेल राहते त्याला स्मॉलर शेल राहते. शेल म्हणजेच कवरिंग जे असते त्याच्या बॉडीला, ते अ लेस स्वोलन बॉडीवर अँड मोर डेव्हलप कॉप्युलेटरी ऑर्गन दॅन द फिमेल. आणि जे कॉप्युलेटरी ऑर्गन असते ते म्हणजे रिप्रोडक्शन करायसाठी जे ऑर्गन्स हेल्प करते त्याला कॉप्युलेटरी ऑर्गन म्हटले जाते, आणि ते काय असते, मोर डेव्हलप असते दॅन द फिमेल. सो मेल reproductive system of Pila consists of testes, vas efferentia, vas deferens, copulatory organ and hypobranchial gland. So first is the testes. Here is present testes. So it is a single flat दिसत आहे. Flat like and roughly triangular whitish structure occupying the upper part of the first 2 or 3 walls of the shell. हा शेलचा पोर्शन आहे आणि टेस्टिस काय करते, occupying the upper part of the first 2 or 3 walls of the shell. It lies in close association with the brownish or greenish digestive gland. It is digestive gland present असते आणि हे लाई असते क्लोज असोसिएशन विथ द ब्राउनिश और ग्रीनिश डायजेस्टिव्ह ग्लँड अलॉंग इट्स अप्पर अँड इनर और कॉल्युमिनर साइड्स. त्यानंतर ॲट इट अँड अपियर्स क्वाईट डिस्टिंग ऑन अकाउंट ऑफ इट्स क्रीमी कलर. डिस्टिंक्ट अकाउंट क्रीमी कलरची राहते ती. अ थिन क्युटॅनियस मेम्ब्रेन सेपरेट द टेस्टिस फ्रॉम द शेल. थिन क्युटॅनियस मेम्ब्रेन प्रेझेंट असते, शेल आणि टेस्टिसला ते सेपरेट करत असते. त्यानंतर टेस्टीज ऑफ पायला प्रोड्युसेस 2 काइंड्स. टेस्टीज आहे, ऑलमोस्ट ऑर्गॅनिझममध्ये एकच स्पर्म प्रोड्यूस होते, एकाच काइंडचे स्पर्म प्रोड्यूस होते, पण टेस्टीजमध्ये काय होते, टेस्टीज ऑफ पायला प्रोड्युसेस 2 काइंड्स ऑफ स्पर्म्स, इपिपायरिन अँड ऑलिगोपायरिन. तर इपिपायरिन स्पर्म्स आर स्मॉल thread like about 25 micron long and 1.2 micron broad and with distinct head. इपिपायरिन स्पर्म जे असते ते स्मॉल असते, थ्रेड लाईक अबाउट 25 मायक्रॉन लॉंग अँड 1.2 मायक्रॉन ब्रॉड असते, विथ डिस्टिंक्ट हेड, मिडल पीस अँड टेल विथ अ सिंगल सिलम. दे आर मोटाईल अँड कॅन फर्टिलाइज दी ओवा. इपिपायरिन स्पर्म आहे ते कशासाठी हेल्प करतात, फर्टिलाइज दी ओवा. द ऑलिगोपायरिन स्पर्म्स आर लार्ज, स्पिंडल लाईक अबाउट 32.5 micron long, 3 micron broad with a distinct head and piece and tail of 4 or 5 cilia. They are non-motile. हे मोटाईल राहत नाही, जसं इपिपायरिन स्पर्म राहते तसं. इनकॅपेबल ऑफ फर्टिलायझिंग ओवा, फर्टिलाइज करायसाठी मदत करत नाही ओव्याला. आणि प्रोबॅबली हॅव सम अदर फंक्शन, त्याचं काय असते, दुसरं फंक्शन असते. सेकंड आहे वास इफरन्शिया. सेव्हरल फाईन डक्ट्स द वास इफरन्शिया अराईज फ्रॉम द डिफरंट रिजन ऑफ द टेस्टिस. जे डिफरंट रिजन आहे टेस्टिसच्या त्याच्यापासून काय होते, वास इफरन्शिया अराईज होते. अँड यू नीड टू फॉर्म अ लार्ज कॉमन डक्ट, द वास डिफरन्स. त्यांनी काय फॉर्म करते, कॉमन डक्ट फॉर्म करते, त्याला वास डिफरन्स म्हटलं आहे. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे वास डिफरन्स. दिस इज वास डिफरन्स नेक्स्ट टू दी ॲनस. सो it emerges from the posterior end of the testis and it is differentiated into 3 morphological distinct regions. त्या हा इमर्ज होते पोस्टेरियर एंड ऑफ द टेस्टिसपासनं आणि 3 रिजनमध्ये डिस्टिंग्विश केला आहे. प्रॉक्झिमल ट्युब्युलर पार्ट, देन वेसिक्युलर सेमॅनिल्स अँड टर्मिनल ग्लँड्युलर पार्ट. तर कुठला प्रॉक्झिमल ट्युब्युलर पार्ट फर्स्ट, सेकंड vesicular semianalis and terminal glandular part. So proximal part is narrow and thin wall. It runs anteriorly along the inner or columnar border of the digestive gland. जो proximal part आहे तो काय असते, नॅरो आणि थिन वॉल असते आणि अँटेरियरली अलॉंग द इनर और कॉल्युमनर बॉर्डर ऑफ द डायजेस्टिव्ह ग्लँडपासून तो रन होते अप टू द पोस्टेरियर रिनल चेंबर अँड देन इट रन्स टू दी लेफ्ट. आफ्टर रिचिंग द पेरिकार्डियम इट रायझेस अपवर्ड्स अँड टर्निंग टू द राईट ओपन्स. देन
into the ventral side of the vesicular semianalis. त्यानंतर काय असते, vesicular semianalis situated to the right of the pericardium below the junction of two renal chambers. दोन रिनल चेंबर्सच्या जंक्शनच्या बिलोमध्ये काय असते, वेसिक्युलर सेमायनलिस सिच्युएटेड असते. वेसिक्युलर सेमायनलिस इथे दाखवलेलं आहे. वेसिक्युलर सेमायनलिस, दिस इज वेसिक्युलर सेमायनलिस, वाज डिफरन्स. वेसिक्युलर सेमायनलिस समवॉट कर्व, सोलन अँड फ्लास्क शेप स्ट्रक्चर. सोलन असते, फ्लास्क शेप स्ट्रक्चर असते. वेसिक्युलर सेमायनलिस इज द सेकंड पोर्शन ऑफ वास डिफरन्स. देन विथ अ ब्लाइंड राउंडेड पोस्टेरियर प्रोलॉंगेशन. जे पोस्टेरियर प्रोलॉंगेशन असते ब्लाइंड असते म्हणजे बंद असते, राउंडेड. इट सर्व्स ॲज अ स्टोअर हाऊस फॉर द स्पर्म्स. इथे दाखवलं आहे डायग्राममध्ये कुठे आहे वास सेमायनलिस, ते आहे स्टोअर हाऊस ऑफ द स्पर्म, म्हणजे तिथे स्पर्म काय असते, स्टोअर होऊन असते. Its narrow tubular end of the left side leads into terminal thick wall glandular part of the vas deferens, which runs forward into the left side of the rectum. It finally opens by the male genital aperture. जे vas deferens आहे ते कुठे ओपन होत असते, इट फायनली ओपन्स बाय द मेल जेनायटल ॲपर्चर अ लिटल बिहाइंड द ॲनस. कुठे राहते ते प्रेझेंट, अ लिटल बिहाइंड म्हणजे त्या बाजूला, ॲनसच्या बाजूला प्रेझेंट असते ॲट द टीप ऑफ क्लॉ शेप जेनायटल पॅपिला. नेक्स्ट आहे कोप्युलेटरी ऑर्गन. कोप्युलेटरी ऑर्गन और पेनिस अराइज सेपरेटली फ्रॉम द मॅन्टल एज इन फ्रंट ऑफ द ॲनस. जे कोप्युलेटरी ऑर्गन आहे त्यालाच काय पेनिस म्हटलं जाते. अराइज होते सेपरेटली फ्रॉम द मॅन्टल एज इन फ्रंट ऑफ द ॲनस. ॲनसच्या इन फ्रंट ऑफ द एज, मॅन्टल एज इन फ्रंट ऑफ द ॲनस, ॲनसच्या समोरच्या भागातून अराइज होत असते. इट इज लॉंग, स्लाउट, स्लाइटली कर्व अँड फ्लॅजिलर स्ट्रक्चर विथ द सोलन बेस अँड अ टॅपरिंग फ्री एंड. तर जे कॉप्युलेटरी ऑर्गन आहे लॉंग असते, स्लाइटली कर्व अँड फ्लॅजिलर स्ट्रक्चर विथ अ सोलन बेस अँड अ टॅपरिंग फ्री एंड. इट इज डीपली ग्रूव थ्रू आउट इट्स लेंथ ऑन द इनर साइड. इट इज हायली एक्सटेन्सिबल राहते, बिंग अबाउट 1.5 सेंटीमीटर लॉंग बट अटेन्स अ लेंथ ऑफ 4 सेंटीमीटर ड्युरिंग कॉप्युलेशन. ॲक्च्युली ते किती सेंटीमीटरचं राहते, 1 सेंटीमीटरचं, पण जेव्हा कॉप्युलेशन होते 4 सेंटीमीटरची लेंथ असते. पेनिस रिमेन्स इन्क्लोज इन अ पेनिस शीट. जे पेनिस आहे ते इन्क्लोज राहते पेनिस शीटमध्ये, फॉर्म बाय अ थिक ग्लँड्युलर फ्लॅप ऑफ अ येलो कलर अटॅच टू द मेंटल अलॉंग इट्स साईड, while its free left edge is rolled up to form a spout-like covering for the penis. Then is a hypobranchial gland. At the base of the penis sheath is an oval glandular thickening with plated surface. जे बेस आहे पेनिसचं तिथे काय असते, ओव्हल ग्लँड्युलर थिकनिंग अँड विथ प्लेटेड सरफेस. द हायपोब्रँचियल ग्लँड, त्यालाच काय म्हटले ते हायपोब्रँचियल ग्लँड. इट कन्सिस्ट ऑफ टॉल सेल्स कंटेनिंग स्मॉल बेसल न्यूक्लियाय. तिथे काय राहते, इट कन्सिस्ट ऑफ टॉल सेल्स कंटेनिंग स्मॉल बेसल न्यूक्लियाय असते. ग्लँड इज नॉट प्रोव्हाइडेड विथ अ डक्ट सो दॅट इट सिक्रेशन आर रिलीज डायरेक्टली अपॉन इट सरफेस. ग्लँडचं सिक्रेशन कुठे होत असते, डक्टमध्ये होते, डक्टमधून ते ब्लडमध्ये जात असते. पण याच्यामध्ये काय असते, ग्लँड इज नॉट प्रोव्हाइडेड विथ अ डक्ट सो दॅट इट सिक्रेशन आर रिलीज डायरेक्टली अपॉन इट्स सरफेस. त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ पायला. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ पायला कन्सिस्ट ऑफ ओव्हरी, ओव्हिडक्ट, रिसेप्टॅक्युलम, सिमायनिस, युटेरस, वजायना, त्यानंतर कॉप्युलेटरी ॲपरेटस आणि हायपोब्रँचियल ग्लँड. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. फर्स्ट ओव्हरी, सेकंड ओव्हिडक्ट, देन रेसिप्टॅक्युलम सेमायनिस, त्यानंतर युटेरस, वजायना, जेनायटल ओपनिंग, glandular part. So first ovary. Female ovary occupies the same position as the testis. Testis जशी सेम पोझिशन ऑक्युपाईज करते त्या साईडला काय प्रेझेंट आहे, ओव्हरी. Testis in male but it is less extensive, lies mostly towards the inner side of the digestive gland. It is much branch and color light orange in the young. हे कशा कलरची असते, ब्रांच असते आणि लाईट ऑरेंज कलर असते. यंगमध्ये बिकम डार्कर होत असते in mature individuals. Branches of the ovary or acini are single layer and flask shaped structure with their close rounded ends projecting outwards and the slender tubular necks unity a single oviduct. जे ब्रांचेस आहे ओव्हरी और ॲसिनी म्हटलं जातं त्याला सिंगल लेअरच्या असतात आणि फ्लास्क शेपच्या असतात
with their closed rounded ends projecting outwards and the slender tubular necks uniting into a single oviduct. ते युनाइट होऊन काय फॉर्म करते, ओविडक्ट फॉर्म करते. नेक्स्ट आहे ओविडक्ट दाखवलेला आहे बीन लाईक शेप. नॅरो अँड ट्रान्सपरंट ओविडक्ट अराईज फ्रॉम अबाउट द मिडल ऑफ द ओव्हरी. मिडल ऑफ द ओव्हरीपासून ट्रान्सपर्स ओविडक्ट अराईज होत असतो. इट रन्स अँटेरियरली जस्ट बिलो द स्किन अलॉंग द इनर मार्जिन ऑफ द डायजेस्टिव्ह ग्लँड. कुठून रन होते, अँटेरियरली जस्ट बिलो द स्किन अलॉंग द इनर मार्जिन ऑफ द डायजेस्टिव्ह ग्लँड नियर द रिनल ऑर्गन. रिनल ऑर्गन म्हणजेच किडनी. It turns downwards and then upwards to open the receptaculum seminis. It turns downward होत असतो then upwards आणि ओपन होत असतो रिसेप्टॅक्युलम सिमायनिसमध्ये. तर इथे रिसेप्टॅक्युलर सिमायनिस दाखवलं आहे, ते आहे बीन शेप स्ट्रक्चर. स्मॉल बीन शेप सेमायनल रिसेप्टॅकल और रिसेप्टॅक्युलम सेमायनिस लाईज इनक्लोज विथिन द कॅव्हिटी ऑफ द पोस्टेरियर रिनल चेंबर. ते कुठे प्रेझेंट असते, पोस्टेरियर रिनल चेंबरच्या कॅव्हिटीजवळ. क्लोजली अटॅच वेंट्रली टू द थिन वॉल पाउच फ्रॉम द वॉल्स ऑफ द युटेरस. युटेरसच्या थिन वॉल युटेरसला अटॅच असते. कॉल्ड द पाउच ऑफ द रिसेप्टॅक्युलम. इट इज मेन फॉर स्टोरिंग द स्पर्म्स रिसीव फ्रॉम द मेल ड्युरिंग कॉप्युलेशन. आणि जेव्हा स्पर्म एंटर होत असतो फिमेलच्या बॉडीमध्ये, हा कुठे स्टोअर राहतो, रिसेप्टॅक्युलम सेमायनिसमध्ये. म्हणून त्याला रिसेप्टरचं काम करत असते, त्याला रिसेप्टॅक्युलम सेमायनिस म्हटलं जाते. नेक्स्ट आहे युटेरस. लार्ज येलो अँड पियर शेप युटेरस लाईज इन द बॉडी वर बिलो द इंटेस्टाईन. इंटेस्टाईनच्या खाली युटेरस हा प्रेझेंट असतो. कसा असतो, येलो आणि पियर शेप युटेरस. अँड टू द राईट ऑफ द रिनल चेंबर्स. इट हॅज अ ब्रॉड अँड राउंडेड बेसल पार्ट इन टू विच ओपन्स द रिसेप्टॅक्युलम सेमायनिस. त्याचा पार्ट कसा असतो, ब्रॉड आणि राउंडेड असतो आणि विच ओपन्स रिसेप्टॅक्युलर सेमायनिस. इथे युटेरस दाखवलं आहे, त्यामध्ये काय होत असते, ओपन रिसेप्टॅक्युलर सेमायनिस. अँटेरियरली द नॅरो ट्युब्युलर अपेक्स ऑफ युटेरस. नंतर तो युटेरस हा कंटिन्यू होत असतो वजायनासोबत. नेक्स्ट, वजायना इज अ व्हाईट और क्रीमी कलर बँड लाईक ट्यूब रनिंग फॉरवर्ड जस्ट बिनीथ द स्किन. स्किनच्या जस्ट बिनीथमध्ये वजायना प्रेझेंट असते विच इज व्हाईट और क्रीम कलर. त्यानंतर इट एंटर्स द ब्रँचियल कॅव्हिटी ॲट इट्स राईट पोस्टेरियर कॉर्नर अँड रन्स अलॉंग द लेफ्ट साईड ऑफ द रेक्टम टू ओपन अ लिटिल बिहाइंड द ॲनस. ते वजायना कुठे ओपन होते, लिटिल बिहाइंड द ॲनस बाय नॅरो स्लिट लाईक फिमेल जेनायटल ॲपर्चर सिच्युएटेड ऑन अ स्मॉल पॅपिली. आणि जे जेनायटल ॲपर्चर आहे सिच्युएटेड राहते नियर दी ॲनस. नंतर आहे कॉप्युलेटरी ॲपरेटस. रुडिमेंटरी पेनिस इज नॉट इनक्लोज विथिन अ वेल डेव्हलप पेनिस शीथ बट लाईज बिनीथ अ ग्लँड्युलर फोल्ड ऑफ द मॅन्टल. जे रुडिमेंटरी पेनिस आहे इनक्लोज होत नाही वेल डेव्हलप पेनिस शीथ बट लाईज बिनीथ अ ग्लँड्युलर फोल्ड ऑफ द मॅन्टल. इट इज अ थिन फ्लॅजिलर स्ट्रक्चर नियरली 6 mm लॉंग अँड युनिफॉर्म इन थिकनेस बट पॉइंटेड ॲट द टिप. कुठलं ऑर्गनविषयी बोलत आपण, कॉप्युलेटरी ॲपरेटस. इट ऑल्सो बियर्स अ रुडिमेंटरी ग्रू अलॉंग इट्स देअर इनर सरफेस लाईक द पेनिस ऑफ द मेल. त्यानंतर आहे हायपोब्रँचियल ग्लँड. सो हायपोब्रँचियल ग्लँड ऑफ द फिमेल इज पुअरली डेव्हलप विथ अ रुडिमेंटरी ग्लँड्युलर थिकनिंग. जे हायपोब्रँचियल ग्लँड आहे डेव्हलप असते मेलमध्ये, ते प्युअरली डेव्हलप असते फिमेलमध्ये. नंतर कॉप्युलेशन इन पायला ब्रीड्स ड्युरिंग द रेनी सीझन. जे ब्रीडिंग पिरियड आहे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पिरियड आहे पायलाचा, तो कुठला असतो, रेनी सीझन असतो म्हणजे पावसाळा. कॉप्युलेशन ऑकर्स अंडर वॉटर और इन द मॉइस्ट ग्राउंड अँड मे कंटिन्यू फॉर 3 or more hours. जे कॉप्युलेशन होते ते वॉटरमध्ये होते किंवा मॉइस्ट प्लेसेसमध्ये होते आणि ते 3 ते 4 hours असते. ड्युरिंग कॉप्युलेशन द मेल अँड फिमेल स्नेल अप्रॉच इच अदर इन सच अ मॅनर दॅट द राईट न्यूट्रल लोब ऑफ द one comes to lie opposite to that of the other. In the male, the genital papilla bearing the male genital aperture becomes connected to the base of the penis, which together with its sheath extend into the mantle cavity of the female. Tip of the penis enters the female genital aperture. जे टिप आहे पेनिसचं ते एंटर करते फिमेल जेनायटल ॲपर्चरमध्ये. त्यानंतर and then sperms from the vesicular seminis of the male are transferred to the receptaculum seminis of the female. तिथे काय असते, स्टोरेज होऊन राहते स्पर्म. त्यानंतर ओव्युलेशन अँड डेव्हलपमेंट इन पायला. फर्टिलायझेशन इन पायला इज इंटरनल बट द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी ऑफ फिमेल. जर फर्टिलायझेशन आहे पायलाचं ते इंटरनल होत असते, पण डेव्हलपमेंट जे असते एम्ब्रिओचं ते आउटसाईडला होत असते. ओव्युलेशन कॉमन्सेस आफ्टर 2 days आफ्टर ओव्युलेशन जे होते ते आफ्टर 2 days आफ्टर कॉप्युलेशन. तर 200 to 800 eggs आर लेड ॲट द टाईम इन अ शेल्टर कॅव्हिटी ऑन द मॉइस्ट ग्राउंड बट नेवर अंडर वॉटर. या मॉइस्ट ठिकाणी 200 ते
300 एग्स ते ले करतात, पण पाण्यामध्ये देत नाही. एग्स कम आउट वन बाय वन फ्रॉम द फिमेल जेनायटल ॲपर्चर. ते एग्स कुठनं जनरेट होत असते, जेनायटल ॲपर्चरमधनं फिमेलच्या, अँड ट्रॅव्हल डाऊन अँड ऑब्लिक टू फॉर्म बाय 2 folds ऑफ टेम्पररी डेव्हलप ऑन द राईट साईड ऑफ द फूट अँड लेड इन द एक्झॅक्टली इन अर्थ. कवर विथ द सोल ऑफ द फूट फॉर्म्स अ डोप. त्याला काय करते, कवरिंग केल्या जाते. पॅरेंट्स डू नॉट लुक आफ्टर द एग्स. जेव्हा पॅरेंटल केअर राहत नाही यामध्ये, पॅरेंटल्स डू नॉट लुक आफ्टर द एग्स. एग्स दिल्यानंतर पॅरेंट्स त्याच्याकडे लुक नाही करत. द एग्स आर लेफ्ट टू डेव्हलप बाय देमसेल्स. ते एग्स स्वतः डेव्हलप होत असतात. दे आर राऊंड इन शेप. इच एग्स कन्सिस्ट ऑफ अन आउटर व्हाईट शेल इन्क्लोजिंग अ डबल शेल मेम्ब्रेन. जे एग्स शेल डबल मेम्ब्रेनचे बनलेले असतात. अ थिक मास ऑफ सॉलिड व्हाईट albumin and a little central mass of liquid. Albumin containing the embryo. During development, the visceral mass and the shell of embryo become spirally coiled. जेव्हा डेव्हलपमेंट होते, विसरल मास अँड द शेल ऑफ एम्ब्रियो बिकम स्पायरली कॉईल. जेव्हा डेव्हलपमेंट झालं राहते ते विसरल मास आणि शेल जे राहते ते visceral mass and the shell of embryo become spirally coiled, and a characteristic phenomena of torsion takes place, resulting in the asymmetry of the body. The young snail emerging from the eggs are similar to the adults. तर ते young snails emerge होत असते फ्रॉम द एग्स अँड सिमिलर दिसतात ते ॲडल्टसारखे. तर याची डेव्हलपमेंटची प्रोसेस दाखवलेस. लाईफ सायकल ऑफ पाहिला तर एग्स असतात, एग्सनंतर हॅचिंग होत असते. इन्क्युबेशन पिरियड असते 7 to 14 days. आफ्टर हॅचिंग 15 to 25 days. देन 45 to 59 days सेक्शुअली मॅच्युअर ॲडल्ट फॉर्म होते. त्याचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड 60 days 3 years असतो.